ठाकरेंची साथ सोडून सचिन अहिर हे शिंदेंसोबत आल्यानंतर कुठेतरी पक्षात शिंदेंच्या पक्षात देखील नाराजी आहे। कारण मागून आलेल्या सचिन अहिरांना उपसभापती हे मोठं पद मिळालेलं आहे। त्यामुळे जे ज्येष्ठ निष्ठावंत आमदार जे शिंदेंसोबत आलेले होते त्यांना डावलून कुठेतरी हे पद दिलं गेलं असल्याचं देखील दबक्या आवाजात पक्षात चर्चा आहे। या विषयावरती माझ्यासोबत बोलण्यासाठी मनीषा कायंदे जी आहेत। कायंदेताई, काय सांगाल की ज्या पद्धतीने सचिन भाऊ कालपर्यंत आपल्याच पक्षावरती आपल्याच पक्ष नेतृत्वावरती प्रश्न उपस्थित करत होते, टीका टिप्पणी करत होते आणि आज त्यांना उपसभापती पद दिलं जात आहे, पक्षात कुठेतरी नाराजीची दबक्या आवाजात चर्चा आहे? अजिबात अशी कोणतीही चर्चा नाही आहे। आणि खरं तर हे बघा, सर्वाधिकार आम्ही मुख्य नेत्यांना दिलेले असतात। पक्षाच्या हितासाठी जो निर्णय ते घेतील ते सगळ्यांना मान्य असतो। अशी कुणकुण किंवा कोणी नाराज आहे असं माझ्या कानावर तरी काही अजिबात आलेलं नाही। मात्र जे काही निष्ठावंत आमदार जे पुढच्या वर्षी निवृत्त होत आहेत आणि त्यांनी मागणी केली होती की उपसभापतीपद मिळावं म्हणून, मात्र त्यांना डावलून कुठेतरी थेट बाहेरून आलेल्या आमदारांना दिल्या गेल्या कारणानेच कुठेतरी नाराजी असल्याचे कळत आहे। नाही, तुम्ही म्हणता ते तसं म्हणजे मागणी केली होती। रघुवंशी चंद्रकांत रघुवंशी माननीय आमदार यांनी मागणी केली होती, ते ओपनली बोलले होते। परंतु इन द लार्जर इंटरेस्ट ऑफ द पार्टी जेव्हा पक्षप्रमुख निर्णय घेत असतात तर तो मला वाटतं सगळ्यांनी मान्य केला। आणि तसं काही नाही, त्यांची इच्छा होती, परंतु पक्षप्रमुख ठरवतील ते फायनल नेहमी असतं आणि ते सर्वांना मान्य आहे। मात्र हे पक्षप्रमुख ठरवताना ह्याचा देखील विचार व्हायला हवा खरं तर। प्रामुख्याने कालपर्यंत जे आपल्या पक्ष नेतृत्वावरतीच टीका करत होते, आग पाकड करत होते, अगदी एका दिवसाआधीचा त्यांचा जर बाईट ऐकला तर सचिन अहिर हे आपल्यावरतीच म्हणजे आपल्या पक्षावरती तुटून पडलेले होते महानगरपालिकेच्या विषयावरनं, आणि त्यांना जी संधी मिळालेली आहे मग अशामुळे निष्ठावंतांमध्ये देखील कुठेतरी ही चर्चा कायम राहणं स्वाभाविक आहे। बघा, सचिन अहिर हे धनुष्यबाणावर निवडूनच सभागृहात आलेले आहेत आणि मुळात ते एक शिवसैनिक आहे। त्यांचा अगोदर ते NCPमध्ये होते, त्याला खूप मोठा काळ गेला, अनुभवी आहेत, मंत्री राहिलेले आहेत, माडाचे चेअरमन राहिले आहेत आणि एक सर्वपक्षीय त्यांचे कनेक्शन्स जे आहे ते चांगले आहेत। आणि मला असं वाटतं साहेबांनी जी निवड केली आहे ती योग्य आहे। आता असे खूप टीका करणारे, आता हे 6 खासदार जे आमच्याकडे आले ते टीका करत होते, परंतु कधीकधी दुसऱ्या बाजूला असल्यावर लोकांना टीका करावी लागते। परंतु सचिन अहिर जे सभागृहात विषय मांडत होते विरोधी पक्षात असताना, ते महाराष्ट्राच्या हिताचेच प्रश्न होते असं मी समजतो। नाही, काही प्रश्न हे आपल्यावरती वैयक्तिकरित्या देखील होते। मात्र दुसरा प्रश्न माझा हा देखील आहे की आता सुनील शिंदे हे देखील धनुष्यबाणावरती निवडून आलेले आहेत, आपल्याच आमदारांनी त्यांना निवडून दिलेलं आहे, आता त्यांना देखील आपण सोबत घेणार का अशी चर्चा आहे। काल त्यांनी सूचक वक्तव्य केलं की पक्षप्रमुख आमच्याशी बोलत नाहीत आणि कम्युनिकेशन गॅप आहे, आत्मपरीक्षण करायला पाहिजे, हे स्वतः सुनील शिंदे बोललेत। ऑपरेशन टायगर हे सुरूच राहणार। बघा, आता हे ऑपरेशन टायगर हे मीडियाने दिलेलं नाव आहे, परंतु पुढे आता हळूहळू सगळेच येतील ना, सगळेच येतील। शिंदे साहेब यांची जी मॅग्नेटिक पर्सनॅलिटी आहे त्याला बघून सगळे येणार, आश्वासक चेहरा आहे महाराष्ट्रातला आणि सगळे येतील। पुन्हा एकदा एकनाथ शिंदे दिल्ली दौरा करत असल्याची जी चर्चा आहे त्याकडे कसं पाहता? अधिवेशन सुरू आहे, दुसऱ्या आठवड्यातला 3रा दिवस आहे। आता बघा, शिंदे साहेब कुठेही गेले तरी चर्चा होते, दरेला गेले तरी चर्चा होते, दिल्लीला गेले तरी चर्चा होते। आता म्हणजे त्यांनी कुठे जाऊच नाही का? आणि ते जात राहणार, दिल्लीला जाणार ना ते, कारण शेवटी ते उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्या डिपार्टमेंटचे काही विषय असतील, पक्षाचे काही विषय असतील, शेवटी आम्ही NDAचा भाग आहोत आणि एक प्रमुख भाग आहोत, त्यामुळे निश्चित दिल्ली जाणं होणारच आहे। आमच्याशी बातचीत केल्याबद्दल व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित स्वामी, सूरज सावंत, ABP माझा, मुंबई।